आणि त्या एका हिशोबाने त्याचं म्हणणं बरोबरच होतं. कारण कुठे ना कुठे माणूस स्वतःच्या सुरक्षिततेचा विचार आधी करतो. अंकितचं बोलणं जयला अपेक्षित होतं, कारण आतापर्यंत त्याने अंकितला जे पाहिलं होतं त्यानुसार त्याने त्याचं आकलन केलं होतं की हा खूप स्ट्रेट फॉरवर्ड आणि जेवढ्यास तेवढा विचार करणारा व्यक्ती आहे. त्याच्याकडून फार मोठी अपेक्षा ठेवणं देखील चुकीचं होतं. ठीक आहे अंकित, तुझं बोलणं मला समजलं. प्रीती, तू काय म्हणतेस? तू आमची मदत करशील का? तुला पण तसंच वाटतंय जे अंकितला वाटतंय की आता तुम्ही सुरक्षित आहात? जय म्हणाला, खरं सांगू, फ्रँकली स्पीकिंग, मला पण तेच वाटतंय जे अंकितला वाटतंय. आता आमच्या या घटनेची काही संबंध नाही. आम्ही आता सुरक्षित आहोत आणि खरं सांगू, आम्हाला पण आमचं जीवन आहे. या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आम्हाला वेळ नाही असं म्हणता येईल. तुम्हाला मी दुखावलं असेल कदाचित, पण जे आहे ते आत्ताच क्लिअर केलेलं योग्य राहील म्हणून मी हे म्हणाले. आणि खरं सांगू जय, तुम्ही पण यात जास्त नका पडू. ही गोष्ट खूपच धोकादायक आहे. त्यावेळी आपल्या नशिबाने साथ दिली म्हणून आपण तिथून वाचून परत आलो, पण नशीब दरवेळी साथ देईलच याची काय शाश्वती? प्रीती म्हणाली, हरकत नाही, तुम्ही तुमच्या जागी अगदी योग्य आहात. कदाचित मी तुमच्या जागी असतो तर मी पण हाच विचार केला असता की माझा जीव वाचला, मी कशाला दुसऱ्याच्या फंद्यात पडू नये. इट्स ओके, जय म्हणाला. जय, खरं तर आम्हाला तुमची माफी मागावीशी वाटते, पण काय करू, याच्यात स्वतःला नाही अडकवून घेऊ शकत जास्त. बाय द वे, तुम्ही आमच्यासाठी जे केलं त्याबद्दल खरंच खूप खूप आभारी आहे, अंकित म्हणाला. ते दोघेही आता तिथून निघून गेले. किती स्वार्थी आहेत हे लोक. यांचा जीव वाचला म्हणजे सगळं संपलं यांच्यासाठी. जाऊ दे जय, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. मी आहे तुमच्यासोबत. मी अगदी शेवटपर्यंत तुमची साथ देईन, संजना म्हणाली. थँक्स संजना. जय आता काही वेळ तिथेच बसून राहिला. संजनाचा फोन वाजला. आज तिच्या कंपनीची महत्त्वाची मीटिंग होती. बरेच दिवस झाले ती मुंबईला गेली नव्हती, त्यामुळे तिला आता इथूनच ऑनलाईन मीटिंग जॉईन करावी लागणार होती आणि ती आता तिच्या खोलीमध्ये निघून गेली. जय काही वेळ तिथेच बसून होता. सतीशही तिथेच थांबलेला. ठीक आहे सतीश, काही लागलं तर मी तुला कॉल करीन. तुला जायचं असेल तर जाऊ शकतोस, जय म्हणाला. आणि आता तो तसाच स्वतःच्या रूममध्ये आला. सतीश तिथून निघून गेला. रात्रीचं जेवण झालं होतं. संजनाची मीटिंग अजूनही सुरूच होती, त्यामुळे जयचं आणि तिचं परत काही बोलणं झालं नाही. जय आता जेवण वगैरे करून स्वतःच्या रूममध्ये आला. पुढचे 4 दिवस त्याच्याकडे होते. आता या 4 दिवसात अशी काहीतरी शक्कल लढवावी लागणार होती की बरोबर रात्रीच्या त्याच वेळी त्याच घाटात जंगलाकडे जाणाऱ्या त्या मार्गाजवळ तिथून जाणाऱ्या त्या व्यक्तीला थांबवता यावं, असं काहीतरी करावं लागणार होतं. बराच वेळ तो शून्यात नजर लावून विचार करत होता आणि तितक्यात त्याचा फोन वाजला. फोन संजनाचा होता. तिची मीटिंग कदाचित आत्ताच संपली होती. हॅलो जय, तुम्ही जेवलात ना? सॉरी, मीटिंगमध्ये खूपच बिझी होऊन गेले, त्यामुळे आपल्याला परत बोलताच आलं नाही. आणि तुम्ही आराम करा आणि काळजी करू नका, मी आहे तुमच्यासोबत. उद्या सकाळी आपण परत एकदा ठरवू की काय करता येईल. गुड नाईट, संजना म्हणाली आणि तिने फोन ठेवून दिला. मगाशी मेमरी कार्ड त्याने मोबाईलमध्ये टाकलं होतं ते अजूनही आतच होतं. स्क्रीनवर तेच फोटो त्याला ओपन दिसले, पण आता परत एकदा ते फोटो सहज स्क्रॉल करत करत बघू लागला. मोबाईलचा फ्लॅशलाईट चालू ठेवून रवीने फोटो काढले होते, त्यामुळे ते फोटो खूपच जास्त क्लिअर आले होते. कदाचित जयने टॉर्चच्या प्रकाशात तिथे जे काही पाहिलं होतं त्याहीपेक्षा फोटो जरा जास्तच क्लिअर दिसत होते. पाहता पाहता एका फोटोवर येत जयची नजर थांबली. फोटोत असलेल्या पण सुई न टोचलेल्या बाहुल्यांवर आता त्याची नजर खिळून राहिली. त्याला काहीतरी वेगळं वाटत होतं. तो फोटो अतिशय जवळून काढलेला होता. आता हे त्यांनी ठरवून केलं होतं की अजाणतेपणे
त्याने तो फोटो झूम करून काढला होता ते माहीत नाही, पण फोटोमध्ये ती बाहुली खूपच जवळून दिसत होती. ती बाहुली एका पुरुषाची प्रतिकात्मक बाहुली होती. कदाचित तो व्यक्ती या 9 जणांपैकी कोणीतरी असेल जे आता तिथे पोहोचणार होते. अंगावर पांढरा शर्ट आणि खाली काळी पॅन्ट आणि पायात पांढरे बूट असा त्याचा एकूण पेहराव असेल हे त्या बाहुलीकडे बघून कळत होतं. पण का कोणास ठाऊक त्या बाहुलीच्या शर्ट रेखाटलेल्या जागी मध्ये मध्ये काही हिरवट हिरवट असे डाग दिसत होते. तसेच त्या हिरवट डाग असलेल्या भागातील कापड जरा वेगळं वाटत होतं. जयने आता दुसरा फोटो बघायला सुरुवात केली. त्याला अंकितच्या प्रतिकात्मक बाहुलीचा फोटो पाहायचा होता. तो त्या एका फोटोवर येऊन थांबला ज्यात अंकितसाठी बनवलेल्या बाहुलीचा फोटो कैद झालेला. त्याने झूम केलं आणि आता त्याला या अंकितच्या प्रतिकात्मक बाहुलीच्या फोटोमध्ये देखील काळ्या टी शर्ट रेखाटलेल्या भागात काही लालसर डाग दिसले. त्याने आता बाकी फोटो स्क्रॉल करायला सुरुवात केली. संजनासाठी बनवलेल्या बाहुलीचं दृश्य कैद झालेल्या फोटोमध्ये देखील त्याला हीच विचित्र गोष्ट दिसत होती. तिथे त्याला आकाशी रंगावर थोडे गुलाबी ठिपके मध्ये मध्ये दिसत होते. एक गोष्ट नक्की होती ती म्हणजे हे जे विचित्र रंगाचे पॅटर्न त्याला त्या बाहुल्यांवर दिसत होते हे झूम केल्यानंतरच त्याला दिसू शकत होते. कदाचित तिथे त्यावेळी त्याने हे सगळं वर पाहिलं होतं, पण आता फोटो समोर असल्यामुळे तो अतिशय व्यवस्थितपणे त्याचं निरीक्षण करू शकत होता. म्हणजे याचा अर्थ काय असू शकतो? मी समजत होतो की कोणीतरी या बाहुल्या बनवण्यासाठी एखाद्या पांढऱ्या कापडाचा वापर केला असेल. एक समान पांढऱ्या रंगाचं कापड ज्यातून या सगळ्याच बाहुल्या बनवण्यात आल्या असतील. पांढऱ्या रंगाच्या कापडामध्ये गवत किंवा कापूस भरून त्या बाहुल्या आधी बनवण्यात आल्या असतील आणि मग त्या रंगवण्यात आल्या असतील असं माझं मत होतं. कारण पांढऱ्या रंगावर आपण इतर कोणताही रंग व्यवस्थितपणे देऊ शकतो, पण इथे तसं दिसत नाहीये. पांढऱ्या रंगाच्या कापडापासून या बाहुल्या बनवलेल्याच नाहीयेत. या बाहुल्या ज्या कापडापासून बनवलेल्या आहेत ते कापड आधी कोणत्या तरी वेगळ्याच रंगाचं होतं. त्यावर मग या लोकांच्या त्या कपड्यांचे रंग रेखाटण्यात आले असतील, जे कपडे ते लोक त्या दिवशी तिथे परिधान करून पोहोचणार होते. दुसरी एक गोष्ट म्हणजे प्रत्येक बाहुलीसाठी वापरलेलं कापड हे एकसारखं नाहीये. अंकितसाठी बनवलेल्या बाहुलीच्या कापडाचा पॅटर्न अतिशय सॉफ्ट आहे, पण संजनासाठी बनवलेल्या बाहुलीच्या कापडाचा पॅटर्न हा थोडासा सिल्की आहे आणि या दोन्ही कापडांचे खरे ओरिजिनल रंग वेगळे काहीतरी असतील. म्हणजे बरोबर या कापडावर आधी पांढरा रंग देण्यात आला असेल आणि त्यानंतर मग या लोकांनी जे कपडे परिधान केले होते इथे येताना ते रंग त्यांच्या प्रतिकात्मक बाहुल्यांना व्यवस्थितरित्या देण्यात आले असतील. पण ही तर अगदी सामान्य गोष्ट आहे. मी याचा इतका काही विचार करतोय? जयने आता स्वतःलाच प्रश्न केला, कारण ही अतिशय सामान्य गोष्ट होती असं होऊ शकतं हे तितका विचार करण्यासारखी काहीच गोष्ट नाही आणि हा काही खूप मोठा कुठला क्ल्यू पण नाही. पण जे दिसत होतं ते तितकं साधं आणि सामान्य नव्हतं. तो उठला. काहीतरी चुकतंय, काहीतरी मिस आऊट होतंय हा विचार त्याच्या डोक्यात येत होता. सिगरेट ओढत तो बाल्कनीमध्ये गेला. सिगरेटचे 2 झुरके आणि आजूबाजूला वाहणारा मंद असा थंडगार वारा जसा त्याच्या श्वासावाटे शरीरात गेला आणि काही क्षणापूर्वीच चलबिचल झालेलं त्याचं मन अचानक शांत झालं. त्या क्षणी त्याच्या डोक्यात पुन्हा एकदा प्रकाश पडला. सिगरेट तशीच ओठात धरत तो आतमध्ये आला आणि त्याने मोबाईल हातात घेतला. परत एकदा तो फोटो पाहायला सुरुवात केली. वेगवेगळ्या पॅटर्नचं कापड प्रत्येक बाहुलीसाठी वापरलं गेलं आहे आणि इतकंच नाही, ज्या पॅटर्नचं कापड वापरलं गेलंय त्याचा रंग देखील आधी वेगळा होता. म्हणजे असं तर नाही की या लोकांच्याच कुठल्या तरी वापरलेल्या कपड्यापासून त्यांचीच प्रतिकात्मक बाहुली बनवली गेली असेल, कारण इथे स्पष्ट दिसतंय संजनासाठी बनवलेल्या बाहुलीच्या कापडाचा पॅटर्न वेगळा आहे
आणि कितीही रंगरंगोटी केली तरीही त्या कापडाचा मूळ रंग इथे कुठेतरी उफाळून बाहेर आल्यासारखा दिसतोच. अगदी अंकितच्या बाहुलीबाबत पण तेच झालेलं दिसतंय. वुडो या आफ्रिकन काळ्या जादूच्या प्रकारात देखील तसंच काहीसं करतात. एखाद्या बाहुलीवर त्या व्यक्तीच्या वापरलेल्या कपड्यांच्या काही तुकड्यांना बांधून मग ही काळी जादू केली जाते. मग त्या बाहुलीला सुया टोचल्या किंवा त्या बाहुलीवर कोणताही प्रहार किंवा वार केला की त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट त्या माणसाला जाणवतो. इथे पण तसंच काहीतरी दिसतंय. म्हणजे या बाहुल्या या नजीकच्या काळात बनवल्या गेल्या असतील किंवा आपण असं म्हणू की त्या व्यक्तींच्या तिथे येण्याच्या काही दिवस आधी त्या बाहुल्या बनवल्या गेल्या असतील आणि त्यासाठी त्या व्यक्तींनी वापरलेल्या कपड्याचा वापर करण्यात आला असेल. म्हणजे माझं पहिलं म्हणणं जे होतं की यात 100% मानवी हस्तक्षेप आहे, कोणीतरी यात इन्व्हॉल्व आहे, ते आता खरंच सिद्ध होतंय. वुडो डॉलचा वापर करून जी काळी जादू केली जाते त्यात बऱ्याचदा असं पाहण्यात आलेलं आहे की त्या व्यक्तीच्या जवळच्याच कुठल्या तरी व्यक्तीने ते केलेलं असतं. ज्या व्यक्तीवर ही काळी जादू केली जाते त्याच्या रोजच्या वापरातील कपड्याचा एखादा तुकडा यासाठी वापरला जातो. पण या केसमध्ये असं तर शक्य नाही की एक कुठला तरी व्यक्ती या 36च्या 36 लोकांना ओळखतोय. बरं, हे 36 लोक हे वेगवेगळ्या कालखंडातले आहेत. सगळ्यात पहिला बळी जो गेला तो 1967 साली गेलाय. म्हणजे पहिली व्यक्ती जी त्या जागेवर पोहोचली आणि जिच्याबद्दल आधीच भविष्याने त्या भिंतीवर करून ठेवण्यात आली होती. मग असा कुठला तरी कॉमन व्यक्ती जो या सगळ्यात 36 लोकांना ओळखतो, ही शक्यता इथे फोल ठरते पूर्ण. कुठल्या ना कुठल्या मार्गाने या सगळ्याच लोकांच्या कपड्यांचा एक अंश त्या ठिकाणी बाहुल्या बनवण्यासाठी वापरला गेला आहे. पण या प्रत्येक व्यक्तीच्या वापरातील कपड्याचा अंश तिथपर्यंत गेला कसा, हे जर आपण शोधू शकलो तर आपल्याला या पूर्ण प्रकरणाबद्दल खूप महत्त्वाची माहिती मिळू शकते आणि ती माहिती आपल्याला या रहस्याच्या अजूनच जवळ घेऊन जाऊ शकते. पण हे कसं काय करता येईल, मला तेच आता शोधणं महत्त्वाचं आहे. जय एकटाच बोलत होता. त्याने फोन हातात घेतला आणि संजनाला मेसेज केला, हॅलो, झोपली आहेस? झोपली नसलीस तर आता माझ्या रूममध्ये ये, एक महत्त्वाचं बोलायचं आहे, असा मेसेज त्याने संजनाला पाठवला. संजना जागी होती. तिने तो मेसेज वाचला आणि लगेचच ओके असा रिप्लाय दिला. काही मिनिटातच त्याच्या खोलीचं दार वाजलं आणि त्याने दार उघडलं. समोर संजना उभी होती. ती आत आली. त्याने दार लावून घेतलं आणि तिला बसायला खुर्ची दिली. तो बेडवर बसला होता. तिला इतक्या रात्री त्याने बोलावलं या गोष्टीचा तिने वेगळाच अर्थ काढला असावा असं तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं, जे त्याच्याही लक्षात आलं होतं. चेहऱ्यावर खूप जास्त कुतूहल आणि उत्सुकता दिसत होती. बोला ना, इतक्या रात्री तुम्ही बोलावलं म्हणजे नक्कीच खूप महत्त्वाचं काहीतरी असणार. असं काहीतरी जे तुम्ही सगळ्यांच्या समोर बोलू शकत नसाल, असंच काहीतरी असेल हो ना? अगं तसं नाही, मी वेगळ्या कारणासाठी बोलावलं होतं तुला. मला तुला काहीतरी विचारायचं आहे. मला एक सांग, तुझ्याकडे गुलाबी रंगाचा कुठला ड्रेस वगैरे होता का, जो तू आता वापरत नाहीस? किंवा तुझ्या कपड्यांच्या कलेक्शनमधून तो ड्रेस एकाएकी गायब झाला असेल, असं काही आठवतंय का तुला? जय म्हणाला. त्याचा प्रश्न ऐकून ती जरा विचारात पडली आणि ती आठवू लागली. तसं नीटसं आठवत नाही. खरं तर गुलाबी रंग हा मी फार वापरत नाही. मला गुलाबी रंग म्हणावा तितका आवडत नाही. माझा आवडता रंग हा निळा, स्काय ब्ल्यू, काळा आणि पांढरा हेच मुख्य कलर मला आवडतात. मी कपडे घेताना देखील याच कपड्यांच्या शेड्समध्ये घेते. त्यामुळे गुलाबी रंग माझ्या वापरात फार नसतो. पण तरीसुद्धा मला एकदा आठवू दे, संजना म्हणाली. तिने मोबाईल घेतला. कदाचित नुकत्याच काढलेल्या फोटोजमध्ये वगैरे असा कोणता ड्रेस असेल तर लक्षात येईल असं म्हणून ती आता मोबाईल बघू लागली. तिने आधी मोबाईल गॅलरीमध्ये स्वतःचे फोटो बघितले, पण त्यात तिला तसा कुठला फोटो मिळाला नाही.
मग तिने तिचं सोशल मीडिया अकाउंट ओपन केलं, बरंच सर्च केलं, पण तसं काही मिळत नव्हतं. आणि अचानक तिला काहीतरी आठवलं. तिने एका दुसऱ्या सोशल मीडिया साईटवर लॉग इन करत बघायला सुरुवात केली आणि तिला एक फोटो मिळाला. यस, हे बघा, गुलाबी रंगाचा माझ्याकडे एक सिल्कचा शर्ट होता. असा पूर्ण गुलाबी नव्हता, पण पेंट गुलाबी रंगाचा एक शर्ट माझ्याकडे होता. पण तो म्हणजे कॉलेजच्या काळात मी कधीतरी घेतला असेल, फार वापरलाही नव्हता. हा एक फोटो कॉलेज फेस्टिवलच्या वेळी काढलेला, 2016 मधला, माझ्या सोशल मीडियावर दिसतोय, संजना म्हणाली. आणि तिने त्याला तो फोटो दाखवला. त्याने तिचा मोबाईल हातात घेतला आणि फोटो झूम करून बघू लागला. आणि आता त्यांनी स्वतःच्या मोबाईलमध्ये मेमरी कार्डमधला त्या बाहुलीचा फोटो उघडला. तो बाहुलीचा फोटो त्यांनी अगदी पूर्ण झूम करून त्याच्यावर असलेले गुलाबी ठिपके बघितले. आता दोन्ही मोबाईल शेजारी शेजारी ठेवून तो पाहू लागला आणि त्याला धक्काच बसला, कारण तिने त्याला दाखवलेल्या फोटोमध्ये जो शर्ट घातलेला, त्या शर्टचा रंग आणि त्या बाहुलीवर हलका हलका मध्ये असलेल्या ठिपक्यांचा रंग अगदी मिळता जुळता होता. मला सांग, हा शर्ट तुझ्याकडे आता आहे का? जयने विचारलं. नसेल बहुतेक, नीटसं आठवत नाही. खूप वर्ष झाली. 10 वर्षांपूर्वी वापरलेला मी तो शर्ट आता कुठे आहे मला तरी कसं सांगता येणार, ती म्हणाली. शक्यतो तो तुझ्या जुन्या कपड्याचं काय करतेस? त्याने विचारलं. मी माझे जुने कपडे एकतर आमच्याच एका NGOला पाठवून देते. आमची ती सामाजिक संस्था निराधार मुलींसाठी आणि निराधार बायकांसाठी काम करते. मग असे कपडे जे आम्ही वापरत नाही, पण जे चांगल्या परिस्थितीत आहेत, ते आम्ही तिकडे पाठवतो. तिथल्या मुली वगैरे ते कपडे वापरू शकतात. एकतर आम्ही असं करतो, नाहीतर मग आमच्या घरात काम करणाऱ्या लोकांना वगैरे आम्ही आमचे ते कपडे देतो. आमच्या घरातल्या काही हाऊसकीपिंगच्या मुली आहेत, त्यांना मी असे बरेच कपडे दिले आहेत जे मी वापरत नाही. पण तुम्ही हा प्रश्न का विचारत आहात? संजना म्हणाली. आणि आता जयने तिच्या समोर तो मोबाईल धरला, ज्यामध्ये त्या बाहुलीचा अतिशय झूम केलेला फोटो उघडा होता. हे बघ, हे तुझी प्रतिकात्मक बाहुली. या बाहुलीवर तू त्या दिवशी जे कपडे घालून तिथे पोहोचली होतीस, त्या रंगाने ती बाहुली रेखाटली आणि रंगवलेली होती. पण खूप बारकाईने बघितल्यावर जिथे बाहुलीवर आकाशी रंगाने शर्टचा भाग रंगवला आहे, त्यात हलके हलके गुलाबी ठिपके तुला दिसत असतील. हे अगदी बारकाईने बघितल्यावर दिसतात. त्या दिवशी आपण तिथे पाहिले तेव्हा आपल्याला तेवढं नीट दिसलं नाही, पण रवीने जे फोटो काढले होते ते फोटो मी आता पाहिले आणि तुझ्या प्रतिकात्मक बाहुलीवर मला गुलाबी रंगाचे हे बारीक बारीक ठिपके दिसले, म्हणून मी तुला विचारलं. आणि आता तू मला जो फोटो दाखवलास, त्या फोटोमध्ये तू घातलेला शर्ट आणि या बाहुलीवर असलेले ठिपके हे जवळपास मॅच होतात. याचाच अर्थ ती बाहुली बनवण्यासाठी त्याच शर्टचा वापर करण्यात आला आहे. हे अगदी 100% सिद्ध होतंय. म्हणजे कोणीतरी आहे जे तुम्हा लोकांवर सतत नजर ठेवून आहे. त्या बाहुल्या बनवल्या गेल्या त्या तुमच्याच कपड्यांचा वापर करून बनवल्या गेल्या आहेत. हे अगदी तुझ्या बाबतीतच नाही तर अंकितसाठी बनवलेल्या बाहुल्यावर देखील मला असंच काहीतरी जाणवलं. उडो नावाची काळी जादू करायची आफ्रिकन पद्धत आहे. यामध्ये ज्या माणसावर करणी करायची आहेत त्या व्यक्तीच्या वापरातील कपड्याचा वापर केला जातो. इथेही अगदी तेच केलं गेलंय, पण इथे काळ्या जादूचा हा वेगळाच प्रकार दिसतोय. पण एक खूप महत्त्वाचा धागा इथं आपल्याला सापडतोय, ते म्हणजे की जरी ती जागा एका अदृश्य अशा अशुभ शक्तीच्या प्रभावाखाली कार्य करत आहे, पण त्या शक्तीला सहाय्यता करणारा कुठला तरी माणूसच आहे. कारण तुमचे कपडे तिथपर्यंत पोहोचवणं हे कुठल्या मानवी हस्तक्षेपाशिवाय शक्य नाही. जय म्हणाला. यू आर सिम्पली जिनियस. ती त्याच्याकडे नुसती पाहतच राहिली, कारण ही गोष्ट सहजासहजी कोणाच्याही लक्षात आली नसती, जी त्याच्या लक्षात आली. हे सगळं कोण करतंय? तो मानवी हस्तक्षेप नक्की कोण करतंय? हे जर आपल्याला सापडलं
तर या सगळ्या प्रकाराचा मागचा गुंता सुटेल आणि हे सगळं रहस्यच उलगडेल. जय म्हणाला, मला आता उद्या अंकित आणि प्रीतीला देखील विचारावं लागेल, कारण तुझ्या बाबतीत ही गोष्ट शोधणं खूप अवघड आहे. कारण 10 वर्षांपूर्वी तू तो शर्ट कधीतरी वापरला होतास. त्यात तुझे कपडे तुझ्या म्हणण्यानुसार NGO मध्ये देखील दिले जातात आणि शिवाय तुमच्या घरात काम करणाऱ्या हाऊसकीपिंगच्या स्टाफमधल्या मुलींना देखील तू कपडे देतेस. त्यामुळे तुझ्या बाबतीत हे शोधणं खूप अवघड आहे की नक्की त्या शर्टचं पुढे झालं काय. आता मला अंकित आणि प्रीतीला याबद्दल विचारावंच लागेल. जय म्हणाला, नक्की कोणत्या मार्गाने एखाद्या व्यक्तीच्या वापरातला कपडा तिथपर्यंत पोहोचत असेल, तिने विचारलं. बऱ्याच वेळा आपण आपल्या वापरातले कपडे कसलाही विचार न करता दान करून टाकतो किंवा कोणाला तरी देऊन टाकतो. ती व्यक्ती आपल्या रोजच्या विश्वासातली असेल, रोजच्या ओळखीतली असेल तर ते करायला हरकत नसते म्हणा. पण आपल्याला माहीत नसतं की आपल्या कपड्यांचा वापर नक्की कुठे होतोय. कदाचित असा असू शकेल की जो व्यक्ती करतोय तो तुमच्या जवळचा कोणीतरी असेल याची तुम्हाला कल्पना देखील नसेल. किंवा असंही असू शकेल की तो व्यक्ती तुमच्यावर सतत नजर ठेवून असेल आणि तो त्याच एका क्षणाच्या प्रतीक्षेत असेल की जिथून तुमच्या वस्त्रापर्यंत त्याला कसा डायरेक्ट ॲक्सेस मिळू शकेल. जय म्हणाला, सकाळ झाली होती. जयने हातात फोन घेतला आणि त्याने अंकितचा नंबर डायल केला. हॅलो अंकित, जय बोलतोय. तुझ्याकडे थोडंसं काम होतं. आय नो तू खूप बिझी आहेस. तुला या सगळ्या फंद्यात पडायला वेळ नाही. काल तू सांगितलंस ते सगळं मला ॲक्सेप्टेड आहे, पण काही गोष्टींची माहिती मला तुझ्याकडून हवी होती. जर तुला जमलं तर आज भेटायला जमेल का? जयने विचारलं. जय, अहो असं काय म्हणताय? तुमचे उपकार आहेत माझ्यावरती. मी काल जे बोललो ते मी फक्त माझी परिस्थिती सांगितली. तुम्ही म्हणाल ती मदत, म्हणाल ती माहिती मी तुम्हाला द्यायला तयार आहे. सांगा कधी भेटायचं. आता जरी म्हणाला तरी मी लगेच तयार आहे. तुम्ही म्हणत असाल तर मी संजनाच्या बंगल्यावरती आता देखील यायला तयार आहे. अंकित म्हणाला, ठीक आहे, तुला जर आता जमलं तर उत्तम. मी प्रीतीला देखील विचारतो. तुमच्या दोघांकडेच माझं तसं काम आहे. मला काहीतरी नवीनच माहिती समजली आहे. जय म्हणाला, ग्रेट, मी अर्ध्या पाऊण तासात तिथे पोहोचतो. अंकित म्हणाला आणि त्याने फोन ठेवून दिला. जयने आता संजनाला प्रीतीला फोन करायला सांगितला. ती देखील फ्री होती. तिने देखील यायची तयारी दर्शवली. जयने आता संजनाचा लॅपटॉप घेतला होता आणि ते सगळे मेमरी कार्डमधले फोटो त्याने लॅपटॉपमध्ये सेव्ह केले होते. मोबाईलपेक्षा लॅपटॉपवरती फोटो अतिशय बारकाईने आणि जास्त स्पष्ट बघता येतील आणि त्या दोघांनाही दाखवता येतील. काही वेळातच तिथे ते दोघेही पोहोचले. अंकित, प्रीती गेटमधून आत आले. जय त्यांची वाटच बघत होता. चला, माझ्या मते आपण माझ्या रूममध्ये जाऊ. तिथे आपल्याला या गोष्टीवर सविस्तर चर्चा करता येईल. जय म्हणाला. ते दोघेही आता जयबरोबर वरच्या रूममध्ये आले. जयने सगळ्या खोलीचे पडदे बंद केले, सगळे लाईट्स बंद केले आणि तो लॅपटॉप आता मध्यभागी ठेवला. लॅपटॉपमध्ये त्यांनी रवीच्या मेमरी कार्डमध्ये असलेले ते फोटो ओपन केले आणि अंकितची प्रतिकात्मक बाहुली असलेला फोटो त्याने ओपन केला आणि त्या बाहुलीच्या फोटोवर झूम केलं. हे बघ, काल मी हे फोटो बघत होतो. त्यात मला एक विचित्र गोष्ट सापडली. मी असं समजत होतो की या सगळ्या बाहुल्या एकाच कापडापासून बनवल्या आहेत, पण जसं मी हे फोटो अगदी जवळून बघितले तेव्हा मला लक्षात आलं की या प्रत्येक बाहुलीसाठी वापरलेलं कापड हे वेगळं आहे. आणि तेच पाहता पाहता माझ्या एक गोष्ट ध्यानात आली. जेव्हा मी तुझी प्रतिकात्मक बाहुली बघितली त्या दिवशी तू काळा टी-शर्ट घातला होतास. आता इथे या फोटोत दिसणाऱ्या बाहुलीचा टी-शर्टचा भाग बघ. यात तुला काळ्या रंगाच्या मध्ये काही लालसर ठिपके दिसत असतील. अतिशय बारीक असे ते ठिपके आहेत. संजनाच्या प्रतिकात्मक बाहुलीचा फोटो पाहताना मला तिच्या आकाशी कलरच्या शर्टच्या जागी काही गुलाबी असे ठिपके दिसले. नंतर मी जेव्हा तिला विचारलं तेव्हा तिने मला सांगितले की
तिच्याकडे 10 वर्षापूर्वीचा एक शर्ट होता जो गुलाबी रंगाचा होता. शक्यतो ती गुलाबी रंगाचे कपडे वापरत नाही, पण 10 वर्षांपूर्वी तिच्याकडे असा एक शर्ट होता. या सगळ्यातून एक निष्कर्ष असा निघाला की या बाहुल्या बनवण्यासाठी तुमचेच कपडे वापरण्यात आलेले आहेत. असे कपडे जे तुम्ही कधी काळी वापरत होतात. कालांतराने ते जुने कपडे तुम्ही कदाचित डिस्पोज केले असतील किंवा कुणाला दिले असतील किंवा ते तुमच्या वापरातून बाहेर गेले असतील आणि हेच कपडे वापरून कोणीतरी त्या बाहुल्या बनवल्या. आता मला तुला एक असा प्रश्न विचारायचा आहे, तुझ्याकडे लाल रंगाचा कुठला टी शर्ट किंवा शर्ट आधी होता का, जो तू आधी वापरायचास आणि मग कालांतराने तो तुझ्या वापरातून बाद झाला? जयने विचारलं. अंकित समोर आता तो लॅपटॉप होता आणि अंकित त्यावर बारीक नजर टाकत तो फोटो बघत आठवायचा प्रयत्न करू लागला. त्याने खिशात मोबाईल काढला आणि आता तो मोबाईल गॅलरीतले फोटो बघू लागला. त्याने आता सोशल मीडिया अकाउंट बघायला सुरुवात केली आणि अगदी तसंच जसं संजनाला तिच्या एका सोशल मीडिया अकाउंटवर तो फोटो मिळाला होता, अगदी तसाच फोटो त्यालाही मिळाला. आणि हा फोटो आताच नजीकच्याच काळातला होता, जवळपास 1.5 वर्षापूर्वीचा. हे बघा, माझ्याकडे लाल रंगाचा एक टी शर्ट होता आणि तो मी अगदी 8-9 महिन्यांपर्यंत वापरत देखील होतो. पण आय थिंक गेल्या वर्षी रंगपंचमीच्या काळामध्ये आम्ही मित्रमंडळींसोबत रंगपंचमी खेळताना मी हाच टी शर्ट घातला होता. त्यावर खूप सारा रंग उडाला, मग तो तसाही खराब झाला होता. त्यानंतर मी तो टी शर्ट वापरणं बंद केलं. मला एकदा घरी विचारावं लागेल नक्की त्या टी शर्टचं त्यांनी केलं काय. अंकित म्हणाला. मला फक्त 5 मिनिटे द्या, आमच्या घरातले नोकर आहे त्यांना विचारतो. अंकितने खिशातून फोन काढला आणि तो फोनवर बोलत खोलीतून बाल्कनीत निघून गेला.